स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। लवकरच म्हणजे 14 डिसेंबर पासून सुरू होत आहे आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा असा मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिना म्हटलं की स्त्रियांना खूप म्हणजे अगदी मला तर खूप उत्साह असतो, आवडीचा आहे की आपल्याला प्रत्येक गुरुवारी छान अशी पूजा मांडायची असते, लक्ष्मीचे आगमन करायचे असते आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची असते। प्रत्येक गुरुवारी आपल्याला संधी अगदी मिळते की आपण काय करावं आणि काय नाही। तर या वर्षी किती गुरुवार येत आहेत हा संभ्रम कित्येकांना आहे। तर या गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार येत आहेत। 5व्या गुरुवारी जरी अमावस्या असेल तरी 5वा गुरुवार देखील आपल्याला धरायचा आहे, कारण अमावस्येला खास असं लक्ष्मीपूजन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला जास्त प्रमाणात होते। त्यामुळे 5व्या गुरुवारी विधिवत आपल्याला पूजन करून त्यानंतर 5व्या गुरुवारीच त्याचे उद्यापन देखील करायचं आहे। आणि 5 गुरुवार येत आहेत ते खूप चांगलं आहे माझ्या दृष्टीने, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, कारण एक गुरुवार तरी आपल्या अडचणीमध्ये जातो। त्यामुळे आपले काउंट करताना आपले 4च केले जाणार आहेत। आणि मी पुन्हा एकदा सांगते, ताई अमावस्या आहे मग आम्ही धरू का नको? तर अमावस्या आहे तरी सगळ्यांनी 5वा गुरुवार सुद्धा धरायचा आहे। दुसरा प्रश्न की स्वामींचे गुरुवार किंवा इतर कोणते गुरुवारचे तुमचे दत्तांचे वगैरे उपवास असतील तर ते उपवास आणि मार्गशीर्षचे गुरुवार किंवा त्या तेव्हापासून आम्ही गुरुवार धरू शकतो का? तुम्ही पूजा मांडू शकता स्वामींची, तुम्ही सगळं वाचन करू शकता, तुम्ही सगळं काही करू शकता, त्यामध्ये खंड नाही पाडलात तरी चालेल। मात्र तुम्ही ते 11 गुरुवारमध्ये किंवा 9 गुरुवारमध्ये काउंट करू शकत नाही, कारण मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आपण प्रामुख्याने धरणार आहोत। त्यात तुम्ही नव्याने जर सुरू करणार असाल तर अजिबात सुरू करू नका, मार्गशीर्ष संपू दे मग तुम्ही स्वामींचे गुरुवार चालू करा। आणि ज्यांचे गुरुवार आहेत ऑलरेडी, ज्यांचे गुरुवार आहेत त्यांनी हे 4 गुरुवार आपल्याला त्यामध्ये काउंट करायचे नाहीये। तुम्ही उपवास करू शकता, उपवास तर आपला आहेच आहे आणि पूजा काही आपण वेगळी शक्यतो 11 गुरुवारची मांडत नाही। आणि तुम्हाला जरी मांडावीशी वाटली मांडा, स्वामी सेवा पण होईल, आपली लक्ष्मीची सेवा पण होईल। आणि नाही मांडली तरीही चालेल, तेवढे 4 गुरुवार फक्त लक्ष्मीची मांडली तरी चालेल, कारण एकदम गडबड गोंधळ होईल 2-2 पूजा मांडायच्या वगैरे। त्यामुळे फक्त उपवास तर आपला असणारच आहे। ते 4 गुरुवार तुम्हाला 11 किंवा 9 गुरुवार मध्ये काउंट करायचे नाहीयेत। म्हणजे जर तुमचा आता 7वा गुरुवार आला असेल मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी तर तुम्ही 6 गुरुवारच धरायचे, ह्या 7व्यापासून सोडून द्यायचं आणि परत मग जेव्हा मार्गशीर्ष महिना संपेल त्याच्यानंतरच्या गुरुवारी तुमचा कंटिन्यू गुरुवार चालू होईल, हे लक्षात ठेवा। आता हे 2 प्रश्न झाले। आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी तर एक वेळेस बायकांची अडचण येते, तर अशा वेळेस काय करावे? तर खूप जणांकडे अशी पद्धत आहे की या गुरुवारी नाही झालं म्हणून पुढच्या गुरुवारी 2 पूजा मांडायच्या, पण ती पद्धत खरोखर चुकीची आहे। असं काहीही करायचं नाही। एक गुरुवार प्रत्येक स्त्रीचा जातो, आपण आपले सगळे गुरुवार करण्याचा प्रयत्न करायचा। एक गुरुवार अडचणीचा आहे तो सोडून द्यायचा आणि एकच पूजा मांडायची। खूप ठिकाणी मी ही पद्धत पाहिली की ताई आमचे 2 गुरुवार चुकले म्हणून मी 2 कलश मांडले। असे एका वेळेस 2 कलश वगैरे चुकूनही मांडू नका। तुम्हाला एकच कलश मांडायचा आहे, एकच पूजा मांडायची आहे आणि एकदाच तुम्हाला म्हणजे एका वेळेस एकच लक्ष्मीपूजन तुम्हाला करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने स्त्रियांनी काय करायचं आहे तर प्रामुख्याने तुम्हाला ही पूजा करताना शक्य असेल तर साडी नेसायची आहे, हातामध्ये बांगड्या घालायच्या आहे, डोक्यामध्ये गजरा घालायचा आहे, त्याचप्रमाणे टिकली लावायची आहे, पैंजण, जे काही तुमचा शृंगार असेल तो करून लक्ष्मीला सजवायचा आहे। लक्ष्मीला सजवताना शक्यतो प्लास्टिक मुखवटे वापरणं टाळा। असतीलच, चांगले असतील तुमच्याकडे ताई, माझ्याकडे मेटलचा आहे, पण जर तुमच्याकडे असतील पहिल्यापासूनचे तर ठीक आहे, मुखवटा लावायलाच पाहिजे असं काही नाही। नारळालाच आपण देवी मानून नारळालाच आपण कुंकू हळद नुसतं लावलं तरी चालतं। बरेच जण मुखवटे लावतात, बरेच जण लावत नाहीत, तर दोन्हीही चालतं।
काहीच हरकत नाहीये, तुम्ही मुखवटा प्लास्टिकचा असेल लावलात तरी माझी काही नकार नाहीये तुम्हाला, पण नाही लावलात तरीही चालतो. कारण आपण बघा प्लास्टिकच्या देवीचे मूर्ती कधी ठेवतो का? नाही. तर मग आपण रूप देताना तरी प्लास्टिकचं का लावायचं असं माझं म्हणणं आहे. मग त्यापेक्षा पितळी घेऊन या, एकदाच इन्व्हेस्टमेंट होईल. चांदीचा घेऊन या, एकदाच इन्व्हेस्टमेंट होईल. किंवा माझ्याकडे जसा मेटलचा आहे तसा मेटलचा घेऊन या, तो चालेल. कोणत्याही धातूचा चालेल. पण प्लॅस्टिक जे बाजारात खूप ठिकाणी प्लॅस्टिकचे मुखवटे आलेले आहेत, ते मुखवटे तुम्ही शक्यतो करून गौरीला लावू नका, अशी माझी तरी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण प्लॅस्टिकच्या गोष्टीमध्ये देवाचं जे म्हणतो ना आपण की देवाची जी ऊर्जा ती त्यामध्ये नसते प्लॅस्टिकमध्ये. ती फक्त पितळ, स्टील पण नाही, पितळ, पंचधातू, चांदी, सोने, मेटल यामध्येच असते. म्हणजे पितळ तर खूप चांगला, माझा तर प्रयत्न राहणार आहे पितळेचा सुद्धा मी करणार आहे. मात्र तो थोडासा जड असतो, त्यातला मी शोध घेतेय. मला सुद्धा यावेळेस जर मिळाला तर मी नक्की आणून तुम्हाला दाखवेन की मी कसा आणलाय. आणि माझा मेटलचा सुद्धा तुम्हाला मी आता उद्या पूजा मांडून दाखवणार आहे. उद्या कोणवार आहे? उद्याच बहुतेक तुम्हाला पूजा मांडून मी दाखवेन की गुरुवारची पूजा कशी करायची. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की गुरुवार मार्गशीर्ष पूजा कशी करायची. त्याबद्दल सगळ्यांचे मला म्हणजे मेसेजेस येत होते की ताई तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार बद्दल अजून कसं नाही बोललात. मार्गशीर्ष गुरुवारसाठी गाईचं तूप आणून ठेवा, कापसाच्या गेजमाईंचे वस्त्र आणून ठेवा, त्याचप्रमाणे उदबत्त्या, धूप, दीप हे आणून ठेवा. आपल्याला आंब्याची पानं, विड्याची पानं हे ज्या त्या वेळेस मिळतं. मात्र हे जे बाकीचं धूप, दीप साहित्य आहे, गेज वस्त्र सामान आहे, हे आणून ठेवा. छान छान रांगोळ्या आणून ठेवा. वस्त्र मिळतात आता सध्या बाजारामध्ये, रेडीमेड चांगले वस्त्र मिळतात, ते वस्त्र आणून ठेवा. 4 गुरुवारसाठी 4 वस्त्र वापरले तरी चालतील, वस्त्र नाही वापरलं तरी चालेल. आपापल्या परिस्थितीप्रमाणे पूजा मनापासून, त्याची कहाणी मनापासून आणि त्याची आरती मनापासून आपल्याला म्हणायची आहे. आणि श्री महालक्ष्मी अष्टकमचं दररोज मार्गशीर्ष मध्ये तुम्ही पठण करायचं आहे. आणि प्रत्येक गुरुवारी तर 16 वेळा तुम्हाला या अष्टकाचं पठण करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी लक्षात घ्या 16 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर नित्य नियमानं प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला 16 वेळा, म्हणजे मार्गशीर्ष संपल्यावर सुद्धा 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यापासून एक नेम लावून घ्या. बघा कसं आहे, एकदा वाचलं तुम्ही, जर महालक्ष्मी अष्टकम एकदा वाचलं तर तुमचा शत्रूचा नाश होतो, नाशचा अर्थ शत्रुपीडा जाते. 2दा वाचलं तर धनधान्य तुम्हाला भरपूर मिळतं. आणि 3दा वाचलं तर तुम्हाला विजय प्राप्ती, एकदा वाचलं तर पापमुक्ती होते, 2दा वाचलं तर धनधान्य समृद्धी मिळते, आणि 3दा वाचलं तर शत्रुपीडा जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जी काही पीडा आहे त्याप्रमाणे एकदा, 2दा, 3दा वाचा. 1 मिनिट लागतो, एकदा वाचायला 1 मिनिट लागतो. त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यापासून हा नियम चालू ठेवा की या गुरुवारपासून जे चालू करीन मी ते अजन्म मी हे वाचीन. अगदी पिरियड असेल तरी मोबाईलमध्ये काढा, एका चिठ्ठीवर लिहून घ्या आणि अजन्म मी हे वाचेन असा एक नेम धरा तुम्ही. बघा तुमच्या घरामध्ये धन, धान्य, समृद्धी, बरकत या कशाला कमी पडते का मला सांगा. महालक्ष्मी अष्टकम मध्ये शेवटच्या 3 ओळीत स्पष्ट लिहिलेलं आहे की जी व्यक्ती रोज एकदा वाचते तिच्या आयुष्यातील पापे निघून जातात. जी व्यक्ती रोज 2दा वाचते तिला धनधान्य समृद्धी मिळते. आणि जी व्यक्ती रोज 3दा वाचते तिच्या आयुष्यामध्ये भय, पीडा, शत्रुनाश हे सगळं काही दूर होते. अजून आपल्याला काय पाहिजे? आपलं आयुष्य, कुटुंब, आपली मुलं बाळ सुखी राहिली. आपण एक स्त्री म्हणून आपल्या कुटुंबासाठी सतत मागत असतो. आणि मार्गशीर्ष महिन्याचा अख्खे गुरुवार, सगळे गुरुवार रोज आपल्याला काही ना काही सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत. त्या सगळ्याचे व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या समोर हजर होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की 5 गुरुवार धरायचे आहेत. अमावस्येचा आणि न धरण्याचा संबंध नाही. इतर वेळेस सुद्धा ताई अमावस्या आल्या मग मी याचं उद्यापन करू का, अमावस्या आली मी गुरुवार धरू का, अमावस्येचा आणि कोणताही उपवास, उद्यापन याचा काहीही संबंध नसतो. सगळं काही तुम्ही करू शकता. मात्र उपवासाचा, एकादशी आणि हे एकदम नाही करू शकत. ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी या गुरुवार हा सोडून द्यायचा. म्हणजे
त्या काउंट नाही करायचा, उपवास करायचा, काउंट नाही करायचा, इतकंच लक्षात ठेवा. म्हणजे आता जे गुरुवार तुम्ही धरणार आहात स्वामींचे गुरुवार म्हणून धरू नका, तर हे तुम्ही मार्गशीर्ष महालक्ष्मीचे गुरुवार म्हणून धरा. आणि मार्गशीर्ष संपला की पुन्हा तुम्ही गुरुवार तुमचे आहे ते कंटिन्यू ठेवा, किंवा ज्यांना नवीन धरायचे आहेत त्यांनी नवीन चालू करा. माझ्या मते तुमच्या मनातील गोंधळ सगळा गेला असेल. नवीन नवीन आता मार्गशीर्ष महिन्याचे व्हिडिओ येतील, काळजी करू नका. व्हिडिओमध्ये तुम्ही कायम राहा, बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ मिळतील. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, ते दाबल्यावर ऑलचं बटन दाबा, तरच तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल. अन्यथा तुम्हाला व्हिडिओ शोधावे लागतील माझे, म्हणून सांगितलं. श्री स्वामी समर्थ.